नमस्कार, माझं नाव सोनल विलास भागडे आणि पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे प्रोफेशनल मेकअप कोर्स मराठीमध्ये स्पेशली, जो फ्री ऑफ कॉस्ट आहे, जिथे मी तुम्हाला लिमिटलेस नॉलेज देणार आहे. आणि आज आपल्या मेकअप कोर्सचा डे 2 आहे. डे 1मध्ये मी सगळ्या स्किन टाईप्स कव्हर केल्या आहेत. ड्राय, नॉर्मल, ऑइली, कॉम्बिनेशन, सेन्सिटिव्ह, सगळ्या स्किन टाईप्स आणि स्किन टाईप्स ओळखायच्या कशा, तो पार्ट मी डे 1मध्ये कव्हर केलाय. आता डे 2मध्ये आपण फक्त आणि फक्त ड्राय स्किन बद्दल बोलणार आहोत. आता ड्राय स्किन ही नेहमी खूप जास्त फ्लेकी असते, व्रिंकल्स वगैरे असतात, जास्त गुढ्या वगैरे पडलेल्या असतात आणि खूप जास्त मॉइश्चरायझरची कमी असते. अशी स्किन आहे ना, स्किन अशी एकदम ओढल्यासारखी कंटिन्युअसली जाणवत असते, बरोबर? तर आता आपण येऊया ड्राय स्किनची. पहिले स्किन केअर, प्रॉपर स्किन केअर कशी करायची ते बघूया. तर ड्राय स्किनला फेस क्लिन्झर्स कोणते वापरायचे, मीन्स फेस वॉश म्हणा किंवा फेस क्लिन्झर्स म्हणा. तुम्ही ना क्रीम बेस्ड, म्हणजे जे नरिशिंग असतील स्किनसाठी, तसे क्लेन्झर्स वापरायचे. फेस वॉश पण क्रीम बेस्ड असावा, जेल बेस्ड नसावा, जो नरिश करेल. मिल्क बेस्ड किंवा नाही का असं क्रीमी थिक फेस वॉश जे असतात, जे तुमच्या स्किनला चांगलं क्लीन करतील, तसे फेस वॉश तुम्ही यूज करा. नंतरची स्टेप येते एक्सफोलिएशन. एक्सफोलिएशन म्हणजे थोडक्यात स्क्रब. हळद आणि डाळीचे पीठ वापरून आपण घरामध्ये स्क्रब करतो, तेही चालतं. पण ड्राय स्किन टाईपसाठी स्पेशल एक्सफोलिएटिंग मास्क मिळतात. एक्सफोलिएटिंग म्हणजे नाही का, फेस वॉश पण असतो एक्सफोलिएटिंग. बऱ्याच गोष्टी आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. तुमच्या स्किनला कोणत्या ब्रँडचा मास्क किंवा फेस वॉश सूट होतं, एक्सफोलिएटिंग फेस वॉश, एक्सफोलिएटिंग मास्क असं लिहिलेलं असतं त्याच्यावरती. ते बघायचं आणि तुम्हाला कोणत्या ब्रँडचा सूट होतोय ते बघायचं आणि मग तो यूज करायचा 3 किंवा 4 दिवसामधनं एकदा. आता पुढे येते गोष्ट ती सिरमची. आता कोलाजिन प्रोडक्शन, स्किनवरती कोलाजिन आणि त्याचं महत्त्व. तुम्ही फार वेळा ऐकलं असेल की स्किनमध्ये कोलाजिन पाहिजे तेव्हा ग्लो येतो, चांगला नरिशमेंट येते. आणि स्किन टाईटनिंगसाठी महत्त्वाचा जो टिश्यू आहे तो कोलाजिन आहे. तर कोलाजिन प्रोडक्शन मस्त राहावं स्किनमध्ये, स्किन एकदम भारी आणि टाईट, आणि आपण खूप दिवस तरुण दिसायला पाहिजे, म्हणून सिरम्स यूज करायचे. तर ड्राय स्किनसाठी मोस्टली हॅलोरॉनिक ॲसिड असलेलं सिरम, म्हणजे जे नरिश करेल स्किनला आणि व्रिंकल्स तुमचे जास्त पडणार नाहीत, एज झालं तरी पण. म्हणजे पडणार नाहीत असं नाही, पण मिनिमल दिसतील असं. म्हणून सिरम हे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये, ड्राय स्किन केअर रुटीनमध्ये हे कंपल्सरी असायलाच पाहिजे. नंतर प्रश्न येतो टोनरचा. तर ड्राय स्किनवाल्यांनी टोनर यूज करायचं की नाही करायचं, हा प्रश्न खूप वेळा आलेला असतो. तर ड्राय स्किनवाल्यांना पोर्सचा प्रॉब्लेम नसतो, ओपन पोर्सचा प्रॉब्लेम हा ऑइली स्किनवाल्यांना असतो. ड्राय स्किनवाल्यांचे जे पोर्स आहेत ते नॉर्मल असतात आणि म्हणजे नाही का, पोर्स क्लॉग होण्याचं टेन्शन त्यांना अजिबातच नसतं. म्हणून टोनर हे डेली यूजला नाही वापरलं तरी चालतं. पण मेकअपच्या वेळेस हे ड्राय स्किनचे टोनर्स हे स्पेसिफिक मिळतात, ते यूज करू शकतो आपण. पण जरी तुम्हाला डेली यूजमध्ये टोनर वापरायचा असेल तर स्पेशली ड्राय स्किन टाईप लिहिलेलं असतं त्या टोनरवरती, ते टोनर तुम्ही घेऊन यूज करू शकता. नंतर येतो प्रश्न मॉइश्चरायझरचा. तर मॉइश्चरायझर हे थिक क्रीम बेस्ड असावे, जे तुमच्या स्किनला नरिश करतील आणि ड्राय आणि फ्लेकी तुमची स्किन होऊ देणार नाही. एस्पेशली विंटर्समध्ये खूप जास्त स्किन ड्राय झालेली असते, ओढल्यासारखी झालेली असते. तुम्हाला थिक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर्स अप्लाय करताना त्याच्यामध्ये ऑइल, जोजोबा ऑइल म्हणा किंवा व्हिटॅमिन ई म्हणा, असे इन्ग्रेडियंट्स असायला पाहिजे. ते ड्राय स्किनवरती खूप चांगले वर्क होतात आणि तुम्हाला 24 to 48 आवर्सचं नरिशमेंट स्किनला देतात, जे खूप चांगलं आहे. काही ब्रँड्सपैकी बायोडर्मा आहे ड्राय स्किनसाठी, मॉइश्चरायझर्सपैकी बायोडर्मा आहे आणि मग डॉट अँड की, बायोडर्मा, डॉट अँड की आणि निव्हिया पण आहे, जे छान आहे आणि खूप चालतं. निव्हिया सॉफ्टचं ते ब्ल्यू कलरची जी डब्बी येते ती वाली खूप भारी आहे. मी पर्सनली यूज केलेली आहे, पण माझी स्किन टाईप ऑइली आहे म्हणून मी नाही यूज करत. पण एकदा मी केलेली आहे तर नरिशमेंट छान देते ती वाली क्रीम. आणि बायोडर्मा, डॉट अँड की, हे 2 ब्रँड्स बेस्ट वर्क करतात, बेस्ट रिझल्ट देतात तुम्हाला. मग तुम्ही मॉइश्चरायझर्सपैकी थिक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर्सच लावा. विंटर्समध्ये नाही, पण ओव्हरऑल म्हणजे नाही का, ऑल द सीझन्स. हां, सीताफिल पण एक ब्रँड आहे मॉइश्चरायझर्सपैकी, जे खूप चांगले आहेत ड्राय स्किन टाईपसाठी. आणि आता येऊयात आपण फेशियलकडे. तर ड्राय स्किनवाल्यांनी हायड्रा फेशियल मोस्टली करावं, कारण ते
स्किनला खूप हायड्रेट करतं आणि एक वेगळा ग्लो देतं. हा थोडं कॉस्टली आहे, पण स्किन बेनिफिशियल आहे. आणि एखादा इव्हेंट असेल, सपोज तुमच्या लग्नात तुम्हाला तयार व्हायचं आहे, मेकअप तुमचा लॉंग लास्टिंग जर झाला पाहिजे, तर ड्राय स्किनवाल्याने हायड्रा फेशियल हे नक्की करून बघावं. लास्ट आपण येऊयात आय क्रीमकडे, कारण ड्राय स्किनवाल्यांचा आईचा हा वाला पार्ट खूप जास्त व्रिंकल्स आणि खूप जास्त क्रीजेस फॉर्म होतात मग मेकअप केल्यावरती. इथे वरती आयलिडला पण आणि खालच्या साईडनी पण खूप जास्त ड्राय असतो एरिया स्किनचा, आणि खूप जास्त व्रिंकल्स वगैरे पण असतात. म्हणजे एज नसलं तरी पण थोडीशी स्किन ड्राय असल्यामुळे तिथे काय म्हणतात, अनइवन असते स्किन. मग म्हणून आय क्रीम ही कंपल्सरी वापरावी तुम्ही. मामाअर्थ ब्रँडची आय क्रीम खूप चांगली आहे असं मी ऐकलंय, मीन्स मी पर्सनली यूज नाही केलेली. पण आय क्रीमच्या बाबतीत मामाअर्थचं नाव आहे की डार्क सर्कलसाठी पण म्हणा, किंवा आय प्रोटेक्शनसाठी म्हणा, किंवा व्रिंकल्स जास्त येऊ नये आणि छान राहावी आईसच्या अंडर आईची स्किन, किंवा इथं आयलिड्सची स्किन. आणि म्हणजे आय मेकअप करायचा असतो ऑफकोर्स तुम्हाला ब्राईड जेव्हा तुम्ही असता, किंवा ओव्हरऑल इव्हेंटला, तर तो क्रीजेसमध्ये मेकअप गुंतून राहू नये म्हणून आय क्रीम जर तुम्ही डेली यूजमध्ये तुमच्या घेतली तर ते बेनिफिशियलच आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या स्किन टाईपच्या लोकांनी घ्यावीच आय क्रीम, पण ड्राय स्किनवाल्यांनी स्पेशली, कारण जास्त व्रिंकली आईज ड्राय स्किनवाल्यांचे होतात, जरी एज नसलं तरी पण. सो या आजच्या प्रोफेशनल मेकअप कोर्सच्या डे 2 मध्ये मी ड्राय स्किन टाईप आणि ड्राय स्किन टाईपची केअर कशी करायची तो ओव्हरऑल सगळा पार्ट मी कव्हर केलाय. तुम्हाला काही डाऊट असतील, काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि मी पर्सनली एक मेकअप आर्टिस्ट आहे. माझा पेज आहे इंस्टाग्रामचं @thequeenshine, जे मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही माझं काम चेक करू शकता. आणि प्लीज ऑर्डर्स जर द्यायचे असतील तर DM करा त्याच पेजवरती मला. आणि जर मेकअप रिलेटेड किंवा स्किन केअर रिलेटेड काही जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि प्लीज तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्समध्ये. म्हणजे यूट्यूबचा ॲल्गोरिदम माझ्या ज्या व्हिडिओज आहेत ते अजून बूस्ट करेल खूप जास्त लोकांपर्यंत, आणि नॉलेज सगळ्यांनाच मग घेता येईल. थँक्यू सो मच.